दंडवत हो। इसवी या ठिकाणी संपन्न होत असलेला हा ब्रह्मविद्या निरूपण सोहळा आजच्या या 7व्या सत्रामध्ये आपण आचार्य श्री चक्रपाणी पासून सायंकालीन पूजा अवसरावर श्रवण आणि चिंतन करत आहोत। याआधी आपल्या 12 चौपद्या श्रवण करून झालेल्या आहेत। आजच्या या सत्रामध्ये 13 पासूनच्या पुढच्या चौपद्या ज्या आहेत त्या आपण घेणार आहोत। जय सकळ अवेवा कार शून्य प्रभावा, जय परम कृपाळा नादि साकार लीळा, जय परतर देवा जीव सर्व जीव स्वभावा, जय सकळ हितार्था पूर्वरूपाभिव्यक्ता। स्वामींच्या किंवा परमेश्वराच्या विशेषतेबद्दल आपण या पूजावसरामध्ये चिंतन करत आहोत। परमेश्वर स्वरूप म्हणजे नेमकं कसं आहे? तसं प्रल्हाद बाईकांना स्वामींनी देव निरूपण केला त्यावेळी आधी विचारलं, बाई देव जाणा, देवाला तुम्ही जाणता का? आता आपल्याला जर का हा प्रश्न विचारला तर आपण म्हणू हो जाणतो, 5 अवतार आहेत, अनंत अवतार आहेत, त्यांची नावं सांगू आपण। हे एक जाणणं वेगळं आहे आणि मुळात परमेश्वर कसे आहेत हे जाणणं वेगळं असतं। जसं एखाद्या माणसाला आपण नावागावासकट ओळखतो, तो माणूस आपल्या संपर्कातही चांगला आहे, म्हणजे त्याची अशी ओळख आपल्याला आहे। परंतु कधी कधी तो थोडा वेगळ्या पद्धतीने जर का वागला तर मग आपण म्हणतो आज ओळखलं या माणसाला, म्हणजे त्याची नावागावाची एक ओळख वेगळी आहे, त्याची असण्या दिसण्याची ओळख एक वेगळी आहे आणि त्याच्या स्वभावाची एक ओळख वेगळी आहे, म्हणजे त्याचा अंतर स्वभाव कसा आहे हा एक प्रकार वेगळा आहे। आणि म्हणून आपण देवाला नावागावासकट ओळखतो। 5ही अवतारांच्या गावाचं नाव, त्यांचं नाव, त्यांच्या मातापित्यांचं नाव, कधी अवतार घेतलं हे सगळं पाठ आहे आपलं, म्हणजे अशी ओळख पंचावतारांची आपल्याला आहे। परंतु मूळ परमेश्वराची जी ओळख असली पाहिजे ती आपली पाहिजे तशी म्हणावी तशी आपल्याला आजही नाहीये। म्हणून तर आपण परमेश्वराला काय केलेलं आहे, मनुष्यासारखं करून ठेवलेलं आहे। मनुष्याला जे लागतं तेच परमेश्वराला लागतं, अशा पद्धतीचं गणित आपण जुळवून ठेवलेलं आहे। आणि म्हणून मनुष्यासोबत जसं आपण वागतो तसंच आपण देवासोबत पण वागायला बघतो। परंतु परमेश्वराला परमेश्वर समजलं पाहिजे। सांडव्याच्या लीळेमध्ये स्वामी जेव्हा म्हणतात की ह्यामध्ये आपल्याला सांडवा बांधायचा आहे, आता ते जे काही नदी आहे किंवा त्यामध्ये जे पाणी आहे ते म्हणतात हे जळांत उदक आहे, म्हणजे हे किती खोल आहे याचा अंत लागू शकत नाही, इतकं खोल आहे। हे कोण म्हणतं? बाकीची भक्त मंडळी म्हणतात। आणि जर का आपण ते दगड घेऊन खाली गेलो वर आलोच नाही तर स्वामी काही सांगतात किती कठीण काम आहे, म्हणजे त्यांनी देवाला मनुष्यासारखं बघितलं की स्वामी काहीही सांगतात, हे शक्य नाही आपल्याला। पण जेव्हा भटोबास येतात आणि भटोबास स्वामींनी काय आज्ञा आहे देवाची ते तेव्हा जेव्हा ऐकतात त्यावेळी भटोबास लगेच तयार होतात, कारण की भटोबास स्वामींना मनुष्याप्रमाणे बघत नाही, स्वामींना परमेश्वर म्हणूनच बघतात। परमेश्वरच आहेत स्वामी आमचे आणि त्यांना त्याच दृष्टीने ते बघतात। आणि म्हणून त्यांना हे माहिती आहे की जरी
स्वामींनी अशक्य गोष्ट करायला सांगितलेली आहे, परंतु जर का आपण ती केली तर ती शक्य होऊ शकते. एक लक्षात घ्यायचं, अस्थिपरी निरूपणाच्या वेळेला सुद्धा असंच आहे की परमेश्वर काय जीवाशी अशक्य असं निरूपण करतात का? न शक्य तेच निरूपण करतात. फक्त आपल्याला काय होतं की आपल्याला ते अशक्य वाटत असतं. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायचीच नसते ना, तेव्हा तुम्हाला ती अशक्य वाटते. परंतु ते कार्य जेव्हा तुम्हाला करायचं असतं तेव्हा ते किती कठीण असलं तरी ते तुम्ही शक्य करून दाखवू शकता. थोडा आवाज मोठा करून. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या मनस्थितीवर, इच्छाशक्तीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत की ते कार्य कठीण करायचं की सोपं करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. आधी ज्यांना स्वामींनी सांगितलं त्यांनी ते कार्य कठीण करून ठेवलं की हे शक्य नाही, पण भगवासांनी ते कार्य सोपं केलं. कारण की आज्ञा परमेश्वराची आहे, साह्यही परमेश्वर करतील आणि त्याच्यात आपलं काही बरं वाईट झालं तरी आपलं भलंच होणार आहे. त्याच्यामध्ये परमेश्वर जे सांगतात त्याच्यामध्ये जीवाचं भलंच असतं, 100% भलं असतं. देवाने सांगितलं भिक्षेच्या बाबतीमध्ये की 1 दिवस मिळणार नाही, 2 दिवस मिळणार नाही, आणि तिसऱ्या दिवशी भेटेलच. 1 दिवस नाही भेटणार, 2 दिवस भिक्षा नाही मिळणार, पण तिसऱ्या दिवशी भेटेलच. किंवा 1 दिवस नाही मिळणार, 2 दिवस नाही मिळणार. आपल्यासारखं कोणी असेल तर आपण जर का 2 दिवस पंक्ती बंद ठेवल्या इथल्या तर काय होईल? काय होईल? थांबू का आपण इथे? थांबणार नाही आपण. आपल्याला रोज जेवायची सवय आहे, रोज 3 वेळा जेवायची सवय आहे. त्याच्यामुळे एक वेळही आपण उपाशी राहू शकत नाही. आणि इथे स्वामी म्हणतात साधकाला की 1 दिवस भिक्षा मिळणार नाही कदाचित. वेळ काळ प्रसंग कसा असतो त्यानुसार कधी कधी तुम्हाला 1 दिवस भिक्षा मिळणार नाही. दुसऱ्या दिवशी मिळेल कदाचित, दुसऱ्या दिवशी पण नाही मिळणार. 1 दिवस माणूस कसंही काढू शकतो, दुसऱ्या दिवशी पण मिळणार नाही. आपल्याला तर लाईट नसलं तर गुदमरायला होतं. लाईट नसली की काही सुचत नाही आपल्याला. जेवणच नाही मिळालं तर काय होईल? पण स्वामी आपल्या साधकाला मानसिक दृष्ट्या तयार करतायत. तिसरा दिन मिळवायची नाही, तिसऱ्या दिवशीही मिळणार नाही असं नाही. तिसऱ्या दिवशी परमेश्वर व्यवस्था करतील. पण कधी? तुमची मनस्थिती काय आहे ते पहिले तपासतील. डॉक्टर आधी औषध द्यायच्या आधी ताप तपासतो की नाही, तसं तुमची मनस्थिती तपासतात की तुम्ही देवाबद्दल तुमचं म्हणणं काय आहे. 1 दिवस भिक्षा नाही मिळाली, 2 दिवस भिक्षा नाही मिळाली, व्यवस्था नाही झाली, याबद्दल तुमचं मत काय आहे, तुमचे विचार काय आहे ते देव तपासतात आधी. अनेकांचे मत देवाबद्दल उलट असू शकतात की आम्ही देव करायला आलो आणि आम्हाला ताप कसं काय आला, आम्ही देव करायला आलो आणि काटा कसं काय रुतला पायामध्ये. म्हणजे आपण नेहमी अशा दृष्टीने परमेश्वराला बघत असतो. परंतु परमेश्वराचं बहुत अर्थाने आपल्याला साह्य होतं. एखाद गोष्टीविषयी साह्य नाही झालं तर त्याचं कुठेही काही मनाला लावून घ्यायचं नाही. आणि म्हणून इथे जर का तिसऱ्या दिवशी भिक्षा नाही मिळाली तर काय होईल? म्हणजे त्यामध्ये सुद्धा भलं आहे. साधक त्या गोष्टीसाठी सुद्धा तयार आहे जो परमेश्वराचा साधक आहे आणि ज्याला परमेश्वराच्या बद्दल जाणीव आहे. परमेश्वर जाणीजे हे ज्याला जाणलेलं आहे ज्या व्यक्तीने, आणि परमेश्वर पाविजे या प्रवासाला जो निघालेला आहे. आधी जाणीजे आणि मग पाविजे, आणि जाणीजे नंतर पाविजेचा प्रवास सुरू होत असतो. आणि तो प्रवास ज्यांनी सुरू केलेला आहे तो व्यक्ती 1 दिवस उपाशी राहायला तयार आहे पूर्ण. तो व्यक्ती 2 दिवसही उपाशी राहायला तयार आहे. तो व्यक्ती 3 दिवसही उपाशी राहायला तयार आहे. जसे दंते गोपाळ मास आहेत, त्यांना रोज ते भिक्षेला जायचे, अन्नछत्र लावलेलं होतं, परंतु त्यांना तिथे भिक्षा देत नव्हते. ते म्हणाले की इथेच भोजन करा. ते म्हणाले नाही. म्हणजे भिक्षा घेतल्यानंतर लगेच सुरुवात नसते करायची. की भोजन आपल्या समोर आल्यानंतर, हे सगळ्यांसाठीच आहे, वासनिकांसाठी पण आहे, भोजन समोर आल्यानंतर काहीतरी देवाचं नाव आठवायचं आहे, देवाचं स्मरण करायचं आहे,
त्या अन्नाविषयी काहीतरी संकल्प बोलायचा आहे आणि मग ते भोजन स्वीकारायचं आहे, इतकी प्रक्रिया आहे. आणि म्हणून ते म्हणतात की नाही, आम्हाला भिक्षे झोळीमध्ये तुम्ही देत असाल तर आम्ही घेतो. त्यांनी ते दिलं नाही आणि ते सुद्धा परत दुसऱ्या दिवशी भिक्षेला यायचे. परत दुसऱ्या दिवशी भिक्षा नाही मिळाली, तिसऱ्या दिवशी आले, त्याही दिवशी भिक्षा मिळाली नाही. परंतु ज्या व्यक्तीला अज्ञान पण आहे तो देवाची त्याच गोष्टीसाठी भांडेल की आमची भोजनाची व्यवस्था झाली नाही आहे ना. काही ठिकाणी आपण गेलो मार्गामध्ये आणि तिथे कोणी पाणी जर का नाही विचारलं तर आपण 10 लोकांना सांगत बसतो की आम्हाला त्यांनी पाणी नाही विचारलं, चहा पण नाही विचारलं, काहीच विचारलं नाही. नको का विचारे ना. तुम्ही बस स्टॉपला जाता तिथे कोणी विचार करतं तुम्हाला, स्टेशनला जाता कोणी विचारपूस करता का तुमचं? तुम्ही स्वतः तुमच्याकडनं जे काही द्रव्य आहे त्याच्यातनं तुम्ही ते घेत असता. तसं प्रत्येक ठिकाणी देवानीच तुमची व्यवस्था केली पाहिजे असं काही नाही. प्रत्येक ठिकाणी देवाच्याच माणसाने तुमची व्यवस्था केली पाहिजे असं काही नाही. काही व्यवस्था तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. मग आपण तर नेहमी अशाच विरोधक पद्धतीने आपण बोलत असतो. कुठे व्यवस्था झाली आणि कुठे नाही झाली. स्थान दर्शन करून आल्यानंतर स्थानांच्या वेळेपेक्षा सुद्धा आपली व्यवस्था कुठे झाली, किती चांगली झाली यावरच आपली चर्चा जास्त चालते. परंतु दंते गोपाळबास मात्र त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करतात, कारण की देवाचं वचन आहे. येथीचा साधक जो आहे तो देवासाठी कितीही दिवस उपाशी राहण्यासाठी तयार आहे, कारण की देवाचं अभिवचन आहे. कारण की त्यांना हे माहिती आहे की आपला जो प्रवास आहे ना तो अन्नाची भिक्षेसाठी नाही आहे. निळभट्ट भांडारेकरांनी जाणलं की स्वामी जे माझ्या घरी आलेले आहेत ते अन्नाच्या भिक्षेसाठी आलेले नाही. त्यांना तर कुठेही अन्न मिळेल, कोणीही यांना अन्नदान करेल असं व्यक्तिमत्व यांचं आहे. मग हे माझ्या घरी का आलेले आहेत? हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेले नाहीत, हे माझ्या भिक्षेसाठी आलेले आहेत. त्यांना भिक्षेमध्ये अन्न नकोय, मी पाहिजे. हे परमेश्वराचा अंतर हेतू प्रवृत्ती त्यांनी जाणली आणि लगेच देवासोबत ते निघालेले आहेत. आणि तुम्ही आम्ही देवाला जेव घालण्याच्या बंधनामध्ये अडकून राहिलेलो आहे. काही लोक म्हणतात की बाबा आम्ही गावाला गेलो तर आमचे घरचे देव उपाशी राहतात. तर तुमचे घरचे देव वेगळे आहेत, आमच्या घरचे देव वेगळे आहेत, इथले देव वेगळे आहेत, तिथले देव वेगळे आहेत. देव आहेत तरी किती? एकच तर देव आहे. कुठेही तुम्ही जेव घातले तरी देवाला जेवण भेटणारच आहे. मग हे कुठून आलेलं आहे की आमचे घरचे देव उपाशी राहतात? म्हणजे आम्ही देवाला जीव घालण्याच्या नादामध्ये बसलेलो आहोत आणि इकडे देव आम्हाला सांगतात की तुम्ही उपाशी राहण्याची तयारी ठेवा. म्हणजे आपल्याला पूर्ण असं व्यापकपणे विचार करता आला पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल की देव म्हणजे नेमकं काय आहे, देव म्हणजे नेमकं सांगतात काय हे पण आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. आपण कर्मकांडांमध्ये इतके अडकलेलो आहोत, आपल्याला हे कळत नाहीये की कुठल्या क्रियेने परमेश्वर भेटणार आहे, कुठल्या क्रियेने परमेश्वर अंतरणार आहे. लक्षात आलं पाहिजे. येथीच्या त्या साधकांना ते माहिती आहे की जरी दीक्षा नाही मिळाली तर आपण दीक्षेसाठी या अनुसरण धर्मामध्ये प्रवेश केलेला नाही. अनुसरण हे परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणून ते माध्यम आहे, ते साधन आहे. अनुसरण परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणून अनुसरण आहे. जेवायला मिळतं म्हणून अनुसरलेलो नाहीये आपण, त्यासाठी दीक्षा घेतलेली नाहीये. म्हणजे आपला प्रवास आपल्याला कळायला पाहिजे. आणि हा प्रवास असा आहे की एक दिवस अन्न नाही मिळालं, 2 दिवस अन्न नाही मिळालं, तिसऱ्या दिवसही जरी अन्न नाही मिळालं तर तिसऱ्या दिवशी परमेश्वर भेटणार आहे. अन्न भेटण्याचा प्रवासच नाही आमचा, आम्हाला परमेश्वर भेटण्याचा प्रवास सुरू आहे. दंते गोपाळबासांचं दीक्षा त्यांना मिळाली नाही. आम्ही अज्ञान दृष्टीने बघितलं तर देवाचं साह्य झालं नाही असं म्हणू आपण, परंतु त्यांच्या दृष्टीने मात्र देवाचं साह्य त्यांना झालं. ज्ञानियांच्या दृष्टीने जर का बघायचं झालं तर दंते गोपाळबासांना थोर साह्य झालेलं आहे. जसं आपण जर का पंक्तीला बसलो आणि गोड पदार्थ संपलेला असेल तर आपण वैतागतो, चिडचिड करतो की म्हणून मी पहिल्या पंक्तीला बसलो, शेवटच्या पंक्तीला काही शिल्लक राहत नाही. आपल्या डोक्यात ते चालू असतं. जाणकार व्यक्ती जो असतो तो जाणकार व्यक्ती म्हणतो की बरं झालं गोड पदार्थ संपला,
नाही यांनी आग्रह करून वाढला असता, ते मिष्टान्न खाल्लं गेलं असतं, थोडीशी गुंगी आली असती, झोप आली असती, स्मरण माझं दुपारचं राहून गेलं असतं. देवाने पदार्थ जे आहेत पदार्थामध्ये रमणरूप व्हायला नाही सांगितलं. गोड पदार्थ खाताना आपण जास्त रमणरूप होतो. एखाद्याला तिखट आवडतं, तिखट खाताना तो त्याच्यामध्ये रमणरूप जास्त होत असतो. बरं झालं तो पदार्थ संपला. हे जाणीव असलेल्या जाणकार व्यक्तीचे विचार आहेत. अज्ञान व्यक्तीला वाटतं की नाही नाही सगळं मला वाढलं पाहिजे, सगळं पाहिजे पंक्तीनं मला. तो खाण्यासाठी त्याचा प्रवास आहे आणि आमचा प्रवास ईश्वर भेटण्यासाठीचा म्हणून आहे. आणि म्हणून इथे त्या साधकाला माहिती आहे भिक्षा जरी नाही मिळाली तरी परमेश्वर मात्र भेटणार आहे. परमेश्वराचा जो काही भेट आहे ती प्रत्येक दिवशी नक्की होत जाते, अजून नक्की 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 होते. म्हणजे तो प्रवास सुरू आहे. आणि म्हणून परमेश्वराने इथे येतं की असं दुःखरूप साधन देवाने का विहित केलं, जाणीव झाली पाहिजे आम्हाला याची. ना ऐसे दुःखरूप साधन यासाठी विहिले की सुख साधने देव न पविले. सुख साधने देव मिळत नाहीत. बघा इथे रात्री जे झोपतात ना त्यांना मच्छर चावतात, त्यांना रात्रभर देव आठवतो आहे की नाही. पण रात्रभर थंड हवा आहे, मच्छर नाही, काय नाही, तर आरामात एकदम सकाळपर्यंत झोप लागेल. पण इथे मध्ये मध्ये ती जाग येत राहते आणि देवाचंही नाव सुरू राहतं मुखामध्ये, मनामध्ये. जर का ज्यांना मच्छर चावतं त्यांनी याला सकारात्मकपणे जर का घेतलं तर, किंवा चला ह्या निमित्ताने जाग येते आहे आणि अधिक आपल्याला देवही आठवतो आहे. जी झोप अपूर्ण राहिली ती दुपारच्या सत्रामध्ये आपण ती करू शकतो. म्हणजे आपल्याला ऐनकैन प्रकारे देव आठवण्याचं कारण भेटत राहिलं पाहिजे. कशाही निमित्ताने देवाला आठवत राहायचं. उदक प्राशन करतोय देवाला आठवायचंय, भोजन करतो देवाला आठवा, काही सेवादास्य करतो देवाला आठवा. सगळ्या क्रियेमध्ये तुम्ही देवाला आठवू शकता. देव आठवण्याचे प्रत्येक क्षण आपण सोडायचे नाही. आणि इथे आपल्याला नेमका परमेश्वर म्हणजे काय आहे इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. परमेश्वर म्हणजे आपलं काही ते भजन पूजन स्वीकारणं, मोठी उपहार स्वीकारणं, तुम्ही नवस जापते खेती करायचं ते स्वीकारणं याच्यासाठी नाही आहे. कारण की तुमचं नवस जापते खेती हे कशासाठी आहे, प्रपंचात अडकण्यासाठी आहे. लग्न होऊ द्या, परमेश्वर पूर्ण करतील का मागणी ही. तसं आमचे तर स्वामी, काल तुम्ही लीळा ऐकली ना, ती सोड चिठ्ठीला स्वामी साक्षी होऊन गेले लगेच. कुठली लीळा आहे, पोळीच्या देवाची. कोणी सांगितली लीळा त्या दिवशी, ताईंनी सांगितली ना लीळा दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यान मालेमध्ये. म्हणजे आमचे स्वामी तुम्हाला अडकवतील का. बीज गोरक्षांच्या लीळेचा संदर्भ आम्ही काय सांगतो, सिद्धांत काय सांगतो. स्वामी म्हणतात आम्ही सोडू पण बांधणार नाही. आपण म्हणतो देव कधीही बांधत नाही, जीवाला अडकवत नाही, सगळं सोडतात प्रपंचापासून. आणि आपणच विडा घेऊन येतो, आमचं लग्न होऊ द्या, मुलाचं लग्न होऊ द्या, आणि मग देवामुळे आमच्या मुलाचं लग्न झालं. म्हणजे सिद्धांत काय आहे आणि आपण मांडतो काय आहोत याच्यामध्ये फरक आहे, भरपूर मोठा फरक आहे. म्हणून उगाच अज्ञान वशे सगळे म्हणतात म्हणून आणि उगाच भावनिक होऊन काहीही बोलत सुटायचं नाही. कारण की तुम्ही जे बोलता ते जर का खोटं असेल किंवा तुम्ही जे बोलता ते सिद्धांताला मिळतं जुळतं नसेल तर त्याच्यामुळे दोष लागू शकतो. ते म्हणतात, एक गीत त्यांनी म्हटलं त्या कवीने आणि देवाला विचारतात, देवा गीत कैसा झाला, गीतू कैसा झाला. स्वामी काय म्हणतात, तुझा निर्वंश होय ऐसा झाला. कारण तू जे बोललास ते सिद्धांताशी मिळत नाही, चुकीचं काव्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे देवतेचा क्षोभ होईल आणि निर्वंश करू शकेल ती देवता तुझा. म्हणजे आपण जर का चुकीचं बोलत असलं तर आपलं कसं नुकसान होतं हे त्यातनं आपल्याला त्या लीळेच्या माध्यमातून आम्हाला कळतं. आणि म्हणून देवाला देव निरूपण करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यांना माहिती होतं भविष्य काळामध्ये काय होणार आहे. लोक काष्टाला देव मानतील, पाषाणाला देव मानतील,
कशालाही देव मानतील, वस्त्राला पण देव मानतील. म्हणून देवाला हे सगळं विश्लेषण करावं लागलं. आईला माहिती असतं की आपला मुलगा कसा आहे, मग ती त्याला कुठे शाळेत पाठवताना सगळ्या सूचना देते. गाडीतनं आत बाहेर काढू नको, उन्हात खेळू नको, कोणाशी मस्ती करू नको, अभ्यास कर. आईला हे सगळं माहिती की तो उन्हात खेळतो हे माहिती, म्हणून उन्हात खेळू नको ही सूचना आहे. तो गाडीच्या बाहेर हात काढतो, आईला माहिती आहे म्हणून ती सूचना आहे. नाही तर उगाच आई सूचना देत बसत नाही. तसंच देवाला हे माहिती आहे की काय काय करणार आहे हा जीव पुढे जाऊन, म्हणून या सूचना देवाने 800 वर्ष आधीच देऊन ठेवलेला आहे. सांगायचंय भटोबासांना पण सांगितलं प्रल्हादबाईसाला, कारण प्रल्हादबाईसा आणि भटोबासांच्या अधिकारामध्ये फरक आहे. प्रल्हादबाईसा ज्या आहेत ते भटोबासांपेक्षा त्यांचा अधिकार कदाचित सामान्य असेल, कदाचित म्हणतोय, मलाही त्यांचा अधिकार माहिती नाही किती मोठा असेल. श्रीमुखे त्यांना ऐकायला मिळालं, संविधान प्राप्त झालं आणि देवाने स्वतः त्यांना निरूपण केलेलं आहे, यापेक्षा मोठं भाग्य नाही. परंतु भटोबासांपेक्षा त्यांचा अधिकार कमी असावा. म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सामान्य तत्वे बघू, देवाला सामान्य लोकांना निरूपण करावं लागतंय. तो जो मुद्दा आहे तो सर्वसामान्य लोकांसाठीचा आहे, म्हणून आधी प्रल्हादबाईसांपर्यंत तो निरूपण केलेला आहे आणि त्यानंतर भटोबासांना निरूपण झालेला आहे. तोच विषय आहे. म्हणजे तो यथार्थ जाणीवेचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा तो विषय पोहोचला पाहिजे आणि सामान्य जे उपदेशी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा तो विषय पोहोचला पाहिजे. आणि म्हणून आमच्या देवाने सांगितलं की बाई देव जाणा, प्रश्न विचारला. तुम्ही आम्ही असतो तर म्हटलं असतं की हो देव जाणतो आम्ही, परंतु त्यांनी म्हटलं देवा मी जाणत नाही, तुम्ही सांगा मला. हे लक्षात घ्या की देवाला जर का जाणायचं असेल तर इकडे तिकडे धावपळ करू नका. तुम्ही देवाला आधी प्रार्थना करा, विनंती करा की मला यथार्थ ज्ञान झालं पाहिजे, यथार्थ शास्त्र मला उमटलं पाहिजे, म्हणून आधी देवाला विनंती करा. परमेश्वर बरोबर तुम्हाला योग्य त्या अधिकरणाची व्यक्तीची, जाणकार व्यक्तीची भेट घालून देतील आणि तुमचं जे जे काही शंका असतील ते त्याच्यातनं निरसन होतील. बरोबर परमेश्वर तुमच्यापर्यंत तो योग पोहोचवतील, त्या योगापर्यंत तुम्हाला पोहोचवतील, काही ना काही घडवतील. फक्त तुमची प्रार्थना जी आहे ती तुम्हाला सांगितली, म्हणजे योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितल्या गेली पाहिजे. देवापर्यंत ती पोहोचवता आली पाहिजे तुम्हाला, मग देव तुमच्यापर्यंत जे असेल ते बरोबर पोहोचवतात. म्हणून तुम्हाला शास्त्र जरी पाहिजे असेल तर सकाळी 3 ते 6च्या स्मरणामध्ये देवाकडे ते शास्त्र मागा तुम्ही की देवा मला ते यथार्थ शास्त्र निरूपण मला हवंय, उमट हवंय, त्याचं आचरण हवंय, स्मरण हवंय, सेवादास्य हवंय. हे सगळं देवाकडे त्या काळामध्ये तुम्ही मागा, दिवसभरही ते मागा, बाकीचं काही मागत बसू नका, ते तुम्हाला भेटणारच आहे. काही लोक म्हणतात की आपण तर देवाकडेच तर मागणार ना, मग कोणाकडे मागणार. परंतु जर का तुम्हाला चक्रधर स्वामी कळाले असतील आणि त्यांच्या लीळा तुम्हाला माहिती असतील तर कनाशीच्या ब्राह्मणाला देवाने काय सांगितलं, ते काही मागू नका, तुम्हाला मिळणार आहे, ते जोडून ठेवलेलं आहे. मी त्याच्यासाठी एक उदाहरण देत असतो की आपण जेवायला बसतो आणि जेवायला डाळ भात भाजी चपाती आणि लाडू आहे. आता जेवायला बसल्यानंतर उपहाराचं ताट येतं, बरोबर आहे. याच्यातलं काहीतरी घ्या, पंचावताराचं ताट असतं एवढं मोठं. तुम्ही काय घेता, जे पंक्तीला वाढलेलं आहे ते घेता का त्यातलं तुम्ही काही, ते नाही घेत. तुम्ही बघता की आपल्या ताटामध्ये काय काय आहे, त्या वेगळं या ताटात काय आहे ते वेगळंच तुम्ही बरोबर उचलता. समोसा असेल, ढोकळा असेल, असं वेगळं वेगळं तुम्ही त्याच्यातनं घेता. जे तुमच्या ताटाची भाजी वाढली ती भाजी तुम्ही घेत नाही. म्हणजे आपल्याला जे कर्मवशे पंक्तीमध्ये वाढल्याच जाणार आहे, परंतु हे जे आहे हे पंक्तीमध्ये परत वाढायला येणार नाही. आताच संधी, आताच घ्या. तसं कर्मवशे जीव सकळ ही पावे, स्वामींनी राडगडिकेचा दृष्टांत सांगितला की कर्मवशे तुम्हाला सगळं भेटणार आहे, तुम्ही जे जोडलं ते भेटणारच आहे. फक्त अर्जुन सकळ सामुग्री वंच एक वांचून सगळं भेटलं होतं अर्जुनाला, फक्त ब्रह्मविद्या नव्हती. ती कोणी दिली,
परमेश्वराने दिली, त्यासाठी भरपूर जिज्ञासा करावी लागली त्यांना, आणि त्या जिज्ञासेतनं त्यांना ते ब्रह्मविद्या प्राप्त होत राहिली. ती ब्रह्मविद्या दुसरं तिसरं त्यांना कोणी देऊ शकणार नव्हतं. त्या पद्धतीने आपल्याला कर्मवशे तुम्हाला गाडी, बंगला, नोकरी, चाकरी सगळं भेटणार आहे, कडक सासू भेटणार आहे, भांडणारी सून पण भेटणार आहे. सगळं तुम्ही पॅकेज मध्ये जमा आहे तुमच्या. तुम्हाला भेटणार काय नाहीये याच्यामध्ये, तुम्हाला ज्ञान भेटणार नाही, ते देवाकडे मागा. चांगली सून देवाकडे मागू नका, चांगली सासू देवाकडे मागत बसू नका. ते तुमचं जे कर्म वशे तुम्हाला भेटायचं ते भेटणार. देव याच्याविषयी काही करू शकत नाही. मग देवाकडे ते ज्ञान मागा, स्मरण मागा, सेवा दास्य मागा. तुमच्या घरात किती कोणी काही भांडखोर असेल, पण तुमच्याकडे मात्र जर का स्मरण आणि ज्ञान असेल तर भांडणाचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. ही विशेषता आहे. ज्ञानी हा व्यक्ती जो आहे त्यांच्याविषयी देवानी सांगितलंय की त्याच्याकडे जी स्वस्थता आहे ज्ञानियाकडे, ती कुणाकडेच नाही. चैतन्य देवतेचा म्हणजे मायेचा विद्यावंताकडे सुद्धा ती स्वस्थता नाहीये. ही या ज्ञानाची विशिष्टता आहे. तुम्ही लक्षात घ्या. बाजूचं वातावरण कसंही मिळू आपल्याला, परंतु आपल्याकडे जर का ज्ञान असेल तर त्या ज्ञानामध्ये बरोबर ज्ञानाच्या आधाराने आपण बरोबर कुठेही ऍडजस्ट होतो. बघा आता इथे म्हणजे मगाशी जे उदाहरण दिलं, एवढे मच्छर चावतात पण कोणी काही अशी काही तक्रार केली का आम्ही निघून जातो, आम्ही थांबणार नाही, इथे काहीच व्यवस्था नाही, असं तसं कोण बोललं का तसं नाही. सगळेजण ऍडजस्ट करतायत की नाही थोडा वेळ आपण घालवायचा, याच्यामध्ये त्रास होणार आहे तो सगळ्यांनाच होतोय, आपल्याला भेटलेला होतो असं नाहीये. म्हणजे ज्ञान असेल तिथे ही समजूतपणा आपोआपच त्याच्यामध्ये तयार होतो. मॅच्युअरपणा ज्याला म्हणतो आपण. लहान वयामध्ये तर नसतो, जेव्हा माणूस मोठा होतो तशी परिस्थिती कळते आणि परिस्थितीच्या अनुरूप तो त्याच्यामध्ये आपलं जीवन जगतो. लहान मुलगा रडतो पण मोठा व्यक्ती सगळ्या बाबी बरोबर त्याच्यामध्ये समाविष्ट तो होत राहतो. म्हणजे आपल्याला देवाकडनं जर का ज्ञान प्राप्त झालं तर आपल्याला आपल्या आसपास असलेल्या त्रासाचा त्रास होत नाही. भर तापामध्ये जेव्हा भटोबासांना स्वामींनी पाठवलं नेवाशाला, त्यांना त्याचा त्रास नाही झाला, कारण त्यांच्याकडे ते ज्ञान आहे. माझ्या भल्यासाठी देव हे करतायत. कदाचित माझ्या अनेक तापांचा कर्म जे आहेत, ताप जोडलेली असतील, ते नासण्याचा परमेश्वराचा हेतू असेल म्हणून देव मला पाठवतायत. ज्ञान असेल तिथे बरोबर समजूतपणा येतो. एक गोष्ट, खरी गोष्ट मी वाचलेली, एक खूप चांगली मोठी व्यक्ती आणि अजून एक सामान्य व्यक्ती त्या क्षेत्रामधली. तर हा जो सामान्य व्यक्ती आहे तोही प्रसिद्धीला पावलेला, आणि तो दुसरा जो व्यक्ती तो त्याच्यापेक्षा 10 पटीने प्रसिद्धीला होता. मग हा जो सामान्य प्रसिद्धीला पावलेला व्यक्ती आहे त्याचा काहीतरी सोहळा ठेवलेला होता, आणि जिथे ठेवलेला होता सोहळा तिथे त्यांना एक राहण्याची व्यवस्था केली. आणि त्या राहण्याच्या व्यवस्थेमध्ये तिथला एसी वगैरे सगळा बंद होता आणि इतकं गरम होत होतं, त्याला त्रास, चिडचिड निर्माण झाली की मला एवढं बोलवलं, काहीच व्यवस्था नाही माझी इथे. मग त्याला कोणीतरी सांगितलं की पलीकडे ते आमके आमके आहेत ते पण बसलेले आहेत. म्हटलं त्याला तिकडे जाऊ, त्यांच्या रूम मध्ये एसी असावा, म्हणून तो तिकडे गेला. तर तिकडेचा पण एसी बंद होता. मग तिथे जो व्यक्ती बसलेला होता तो अतिशय महान व्यक्ती, यांनी त्याला विचारलं का तुम्हाला गरम होत नाही का? त्यांनी म्हटलं की मी जर का अगर मैं गर्मी के बारे में सोचता हूं तो मुझे गर्मी होती है, नहीं सोचता हूं तो नहीं होती. मी उष्णतेच्या बाबतीमध्ये जर का विचार केला, उन्हाच्या बाबतीत जर का विचार केला तर मला ऊन लागतं, गरम होत आहे. पण नाही विचार केला तर नाही लागत. आता आपण सावलीत बसलोय ना, म्हणून आपल्याला उन्हाच्या झळा लागतात. तुम्ही उन्हातच राहा बरं. शेतकरी वर्ग छत्री घेऊन काही हे करतात का? ते भर उन्हामध्ये शेतामध्ये काही काय असेल शेताचं का, भर पावसामध्ये, भर थंडीमध्ये, म्हणजे त्या वेळेला ऊन लागतंय परंतु त्याचा त्रास नाहीये, कारण की त्याच्याही पेक्षा महत्वाचं काम शेतीचं आहे, उन्हापेक्षाही महत्वाचं काम. तुम्ही कशाला महत्व देता त्याचं महत्व तुमच्या मनात वाढतं. तुम्ही कशाकडे लक्ष देता त्याचं महत्व तुमच्या मनात वाढतं. दुःखाचं महत्व दिलं की दुःख वाढत राहील.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा आनंदाला महत्व दिलं की जरी ऊन असेल तरी काय हरकत आहे. अधिकरण येतात त्यांच्यासाठी चालत गेलं आपण तर काय हरकत आहे, ऊन लागणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही महत्व अधिकरणांना देत आहात, त्यांच्या भेटीला देत आहात. उन्हाला महत्व दिलं तर आपण मग आपल्याला गरम होईल, उष्णता आपल्यामध्ये तयार होईल, त्रास होईल आपल्याला त्याचा. आणि म्हणून यासाठीच आधी ज्ञान असलं पाहिजे. मूळ सृष्टीला जेव्हा जीवांना या सृष्टीमध्ये आणलं तेव्हा सगळ्यात आधी देवाने काय दिलं, त्यांना ज्ञान दिलं. प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार ज्ञान, यथार्थ ज्ञान घेतलं पाहिजे. ज्ञानाशिवाय काही नाही. उगाच अज्ञान बनून त्याच्यामध्ये प्रसन्न राहू नये. ज्ञान घ्यावं थोडं 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 आणि त्याच्यामधनं आपली एक स्वतःची एक बैठक तयार होते. स्मरणाची बैठक, सेवा दास्याची बैठक असेल, प्रत्येक परमेश्वर प्राप्त करण्याच्या प्रत्येक विधीची एक बैठक आपल्याकडे येत राहते. आणि म्हणून इथे त्यांना म्हटलं की बाई देव जाणा, ते म्हणतात देव जाणत नाही. चक्रधर स्वामी समोर बसलेले आहेत आणि ते म्हणते की मी देव जाणत नाही. जसं दायनबास आहेत, दायनबासांनी स्वामींना म्हटलं की देवा हे आमचं एवढं आम्ही सगळं ज्ञान ऐकतोय, सेवा दास्य करतो आहोत, तरी आम्हाला प्राप्ती का होत नाही. स्वामी म्हणतात की आमच्यापासून तुम्ही खूप लांब आहात म्हणून तुम्हाला ईश्वर प्राप्ती होत नाही. म्हणजे लगेच प्राप्ती झाली पाहिजे असं त्यांना वाटतं. स्वामी म्हणतात तुमच्यात आणि आमच्यात भरपूर अंतर आहे. ते म्हणतात देवा मी तुमच्या समोर बसलेलो आहे आणि कसला अंतर. स्वामी मग सांगतात की तुमच्या आणि आमच्यामध्ये कोण आहे, कर्मभूमीची देवता आहे, अष्टदेवनी देवता आहे, अंतराळ देवता आहे, स्वर्ग देवता आहे. असं करत करत चैतन्य मायेपर्यंत परमेश्वर येतात. या देवता आहेत म्हणजे काय आहे, या सर्व देवतेंचे कर्म तुम्ही जोडून ठेवलेले आहेत, ते तुमच्याकडे तसेच आहेत. ते सगळे फेडल्याशिवाय, त्याचं निरसन झाल्याशिवाय तुम्ही इकडे येऊ शकत नाही. यांच्या बंधनात तुम्ही अडकलेले आहात. म्हणून तुमच्यात आणि आमच्यात एक अंतर तयार झालेलं आहे. जसं एखादी ग्रस्त व्यक्ती आमच्या समोर बसलेली आहे पण ती लगेच अनुसरू शकते का, म्हणतात नाही बाबा थोडासा वेळ लागेल. म्हणजे त्यांच्या अनुसरणात तिकडून इकडे येण्यासाठी अंतर आहे. स्वामी सारंग पंडितांना म्हणतात तुम्ही असं इकडे येऊन जा, अनुसरा. ते म्हणतात नाही देवा, अंतर आहे, ओळाचं अंतर कमी आहे पण अनुसरणाचं अंतर खूप मोठं आहे. आणि ते अंतर कधी कमी होईल, जेव्हा देव कळेल, देव समजेल, त्यावेळेला ते अंतर बरोबर कमी होतं. एरवी आपलं आयुष्य गोड खाण्यात जातं, परंतु ज्या दिवशी कळते शुगर आहे, गोड खाणं घातक आहे, त्या दिवसापासून आपण काय करतो, कारल्याचा रस प्यायला सुरुवात होते, मग कडू खायला लागतो. जाणीव एकदा तुम्हाला झाली की बरोबर जाणीवेच्या अनुरूप तुम्ही वागायला लागतो. जे जीव स्वरूप तुम्ही म्हणजे सर्व जीव, त्याच्यात मी पण आलो. म्हणून आपल्याला ज्ञान जाणीव असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून स्वामी विचारतात बाई देव जाणा नेणे. आणि मग स्वामी सांगतात की देव कशा कशाचा नाहीये. म्हणजे जे सांगतोय आपण त्या सांगण्याची सुरुवात कशी केली पाहिजे हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. कुठून सुरुवात केली पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाने आधी अन्यथा ज्ञानाचं निरसन केलं. आधी अन्यथा ज्ञान काय आहे, दगडाचा देव आहे, पाषाणाचा देव आहे, मातीचा देव आहे, कागदाचा देव आहे, धातूचा देव आहे, हे सगळं डोक्यामध्ये आहे ना. आधी देवाने ते पुसून काढलं की याचा देव नाहीये. तुम्हाला जर का पाठीवर काहीतरी नवीन लिहायचं असेल तर आधीचं काय करावं लागतं, पुसून काढावं लागतं. त्याच्यावर जर का लिहिलं तर तुम्हाला समजणार नाही नवीन संदर्भ काय लिहिलेला आहे आणि जुना मजकूर काय आहे, नवीन मजकूर काय समजणार नाही. म्हणून जुनं आधी पुसून काढावं लागतं. ते देवाने आधी पुसून काढलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही आम्ही हे पुसत नाही, देव काष्टाचा नाही आहे, हे जे काही आमच्या मनामध्ये काष्टाचा आहे, पाषाणाचा आहे, जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत देव कसा आहे हे तुम्हाला आम्हाला कळणार नाही. म्हणून आधी देव कसला नाहीये हे पहिले लक्षात घ्या. ते एकदा तुम्ही लक्षात घेतलं की मग तुमची उत्सुकता, जिज्ञासा निर्माण होईल की देव नेमका आहे कसा. ते सांगतात की चैतन्य देवता सुद्धा परमेश्वर नाही. 81 कोटी 1.25 लाख 10 देवता परमेश्वर नाहीत. मग परमेश्वर आहे ते कोण, कुठले,
त्यांचं नाम संज्ञाची काय, मग ती जिज्ञासा निर्माण होते आणि मग सांगतात की चैतन्या पर परमेश्वर. का बरं हे वचन देवाने आधी सांगितलं पाहिजे होतं आणि मग बाकीच्या देवतांचं व्यावृत्ती असेल किंवा निर्वच असेल तो नंतर केला पाहिजे होता. परंतु तसं नाही. आधी काय काय गोष्टींना तुम्ही परमेश्वर मानून बसलेले आहेत ते आधी देवाने पुसून काढलेलं आहे. तुमची जिज्ञासा वाढवली, आवड वाढवली आणि मग सांगितलं की परमेश्वर कोण आहेत, कसे आहेत, त्यांचं कार्य काय आहे. तुम्ही अन्य व्यावृत्तीचं शेवटचं जर का वचन वाचलं तर त्याच्यामध्ये थोडक्यात परमेश्वराची भरपूर माहिती दिलेली आहे. सकळ जीवाचे रक्षिता हो उद्धरिता हो हे कार्य परमेश्वराचं आहे. फक्त देव इथे जेवायला भोजन करायला तुमचा आमचा उपहार स्वीकारायला आलेले नाहीयेत. इथे सकळ जीवांचं रक्षण करायला आलेलं आहे. त्यांना मोक्ष द्यायला आलेले आहे, ज्ञान द्यायला आलेले आहे. सकळ देवता चक्रापासून त्यांना लांब करण्यासाठी देव या पृथ्वीवर आलेले आहेत. त्यांना आपण अडकवून टाकलं. दखले आणि चांगले वट निघाले दत्तात्रयांच्या भेटीला. देवाने सांगितलं की अडकू नका. कशामध्ये? नातलगांमध्ये अडकू नका, जेवणा खावणामध्ये अडकू नका, मुक्कामामध्ये अडकू नका. आणि नेमकं त्यांनी तेच केलं की ते त्याच्यामध्ये अडकले आणि अडकल्यामुळे पुढे दत्तात्रयांकडे जाणं झालंच नाही. तसं तुम्ही आम्ही सुद्धा अनेक कर्मकांडांमध्ये इतके अडकलेलो आहोत की आपण पुढे जाऊनच नाही राहिलो. पुढचा प्रवास आपला होतच नाही. किती वर्ष झाले उपदेश घेऊन? 20 वर्ष. सूत्रपाठ घरी नाही आहे पण शोधावा लागेल. काही लोकांचं बाबा हेच आहे का सूत्रपाठ असंही विचारतात. सूत्रपाठ दाखवून एकाने तर सांगितलं आमच्याकडे सूत्रपाठच नाही. म्हटलं पुस्तकं दाखवा. त्याच्यात सूत्रपाठ 2 निघाले. म्हटलं हे सूत्रपाठ आहे मग आम्हाला माहितीच नाही. कुठला प्रवास चालू आहे आपला? काय चाललं काय प्रवास आपला? इथे देव जाणण्याबद्दल देवाची धडपड चालू आहे. देव जाणून घ्या म्हणून. आणि अजूनही आपल्या घरात सूत्रपाठ आहे की नाही ह्याचीच जाणीव आपल्याला नाही आहे. आणि म्हणून प्रल्हाद बाईकांना देवाने देव निरूपण केला. देव कसा नाही हे पण निरूपिलं, देव कसा आहे ते पण निरूपण केलं. आणि म्हणून सांगतात जे सकळ अवयवाकार शून्य प्रभावा, म्हणजे परमेश्वर कसे आहेत? सकळ अवयवाकार, अवयव आणि आकार. कुठे ऐकलं का शब्द तुम्ही? अवयव आणि आकार असं काही कुठल्या वचनामध्ये ऐकलं का? पूर्वी प्रकरणामध्ये निर्वयव, निराकार, सावयव, साकार. परमेश्वर कसे आहेत? अवयव आकार शून्य आहेत. परमेश्वराला कुठलाही अवयव नाही आणि कुठलाही आकार नाही. आणि परमेश्वर कसे आहेत? निर्वयव आहेत, अवयव रहित. निराकार म्हणजे आकार रहित. परमेश्वर तुम्ही म्हणू शकत नाही की चौकोनी आहेत का, आयताकृती आहेत की, गोल आहेत की, पानासारखे आहेत. विशेष आहेत तसे, परंतु परमेश्वर तसे नाही. परमेश्वर निर्वयव निराकार आहे. अवयवाकार शून्य आणि प्रभावा म्हणजे ऐश्वर्याने सुद्धा युक्त. जर का जे दिसत नाही त्याचं ऐश्वर्यही नसतं. वडील घरी आल्याशिवाय मुलगा घाबरत नाही. वडील समोर दिसले किंवा मुलामध्ये धाक पडतो वडिलाचा, पप्पांचा आहे काहीतरी बोलतील आपल्याला. तसं परमेश्वर अवयव आकार जर का शून्य असतील तर त्यांचा काही प्रभावही नसेल. जे दिसत नाही त्याचा प्रभावही नसतो. नाही, प्रभावा म्हणजे त्यांचा प्रभावही आहे, ऐश्वर्य देखील आहे. आणि कुणावर ऐश्वर्य आहे? कुठल्याच देवता परमेश्वराला बघू शकत नाहीत, परमेश्वराच्या स्वरूपाला बघू शकत नाहीत. परमेश्वराच्या अवताराला बघू शकतात म्हणजे मायामूर्तीला बघू शकतात, पण भीतरील ईश्वर स्वरूपाला देवता बघू शकत नाही. तरीही सकळ देवतेंवर ईश्वराचं ऐश्वर्य आहे. ही विशेषता परमेश्वराची आहे. आणि म्हणून सांगतात अवयवाकार शून्य जरी असले तरी प्रभावा म्हणजे त्यांचा प्रभाव आहे. जय परम कृपाळा नादी साकार लीळा. जय परम कृपाळा म्हणजे परमेश्वर कसे आहे? परम कृपाळू आहेत. सामान्य प्रकारची कृपा परमेश्वराकडे नाही आहे. सामान्य प्रकारचं कृपाळुत्व देवाकडे नाही आहे. परमेश्वराकडे जे कृपाळुत्व आहे ते परम चालीचं असं कृपाळुत्व आहे. म्हणजे त्यामध्ये
फक्त एका जन्माची व्यवस्था परमेश्वर करत नाही. स्वामी काय करतात? अनंत जन्माची व्यवस्था जी आहे ती करत असतात, ज्याच्यामध्ये परमेश्वर जे आहेत तुमच्या फक्त एका जन्माचा विचार करत नाही, तर तुमच्या पूर्ण तुमचा जो जीव स्वरूप आहे त्या जीव स्वरूपाची कायमच्या लाभाबाबत तो विचार देव करत असतात. आणि म्हणून सांगितलेलं आहे की जय परम कृपाळा, म्हणजे परमेश्वर कसे आहेत? परम कृपाळू आहेत. तुमच्या जीवाचा एक मोठा विचार करतात. फक्त एका वेळेच्या जेवणाचा विचार करत नाही, तुमच्या पूर्ण वेळेच्या जेवणाचा विचार करतात. तुमच्या एका सेवेच्या माध्यमातून फक्त तेवढ्याच कर्मनाशाचा विचार करत नाही, तर एका सेवेच्या बाबतीमध्ये परमेश्वर अनंत कर्म नाशण्याचा विचार त्याच्यामध्ये करतात. म्हणजे अधिक भलं त्याच्यामध्ये परमेश्वर आपलं बघत असतात, जीव स्वरूपाचं बघत. दंडवत हो.